हाय नमस्कार मंडळी, मी आहे अर्चना ब्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते मंडळी. नमस्कार. आज आहे वार, कोणता वार? नाही, आज वार आहे सोमवार. तर आजपासूनच आमच्याकडे शाळा उघडी झाली, पण आमचं पोरगं काही सकाळपासून जायनच नाही. ते म्हणलं मला शाळेत जायचंच नाही. मग काय करता, मग तो म्हटला मला दप्तर नाही, टिफिन बॅग नाही, काय नाही. इकडं आमच्या मुलीने ही ड्रॉइंग काढली होती, म्हणे सेम टू सेम काढायची मम्मी मला या कार्टूनसारखे. म्हटलं काढ बाई एकदाची. मग आलो इकडं दप्तर घ्यायला, दप्तर घ्यायची, टिफिन बॅग घ्यायचा. पोरगं तर काही ऐकानच नाही. अरे बाबा, तो म्हणे घ्यायची, बरं घेतली. मग आलो घरी यायला झाला उशीर झाल्यामुळं काय झालं, ही मेथीची भाजी आणली होती. बाबा काय ती भाजीपाला किती महाग, 40 रुपयाची जोडी आणली ती मेथीच्या भाजीची. मग बाबूचे पप्पा गेले होते सामान आणायला ते गेले. मग आता दुपारच्या वेळेस गिऱ्हाईकांची कमी पण असती. पोरगं बघायला लागलं बॅग, बॉटल वगैरे. मग मी तोपर्यंत भाजी निसत बसले. आणि मग भाजी निसता बघावरती सूर्य कसा दिसत होता आणि नंतर आभाळ येत होता. पावसाचं हल्ली समाधानच नाही झालंय. दिवसभर कडक ऊन पडत आहे ना, रात्रीचा पाऊस धाबा पडतोय. मग तुम्हाला तर सांगितलंच होतं पाणीपुरी आणली. मग इकडं आदिती बसली होती पाणीपुरी सोडीत. आदिती म्हणली मम्मी लय भूक लागली. म्हणलं सोड बाई एकदाची ती पाणीपुरी, खाऊ दे पोटाला. मग इकडं आदितीने पाणीपुरी सोडली आणि सगळ्या याच्यामध्ये तिने काढली आणि ती आता सगळ्यांना एक एक पाणीपुरी देणार आहे. पाणीपुरीवाला भैया कसा प्लेट घ्या हातात म्हणतो आणि एक एक बुडवून दे, तशा प्रकारे ती आता आम्हाला देऊ राहिली. आता आम्ही आधी काय करणार आहे, आधी आम्ही स्वतः पाणीपुरी आम्ही खाणार आहे आणि मग दुकानावर नेऊन देणार आहे. कारण दुकानावर गेल्यानंतर आम्हाला लवकर घरी यायची काही सुट्टी भेटत नाही. म्हणून आम्ही पोटाला पेटपूजा करून घेतो आणि मग दुकानदाराची करतो. आताच आदिती आम्हाला देईन पाणीपुरी. आदिती खुश झाली पाणीपुरी पाहून, कारण आदितीला जोराची लागली होती भूक. कारण आज तिचा क्लास खूप जास्त वेळ राहणार होता आणि ती उशिराच आली. तिला ऐन टायमाला तिला उशीरच झाला आणायला. इकडे हिरवी चटणी काढू राहिली.